बाजूला करण्याकरता अज्ञानातून बाहेर काढण्याकरता संत आले इथं. संत जगात येण्याचं एकच कारण आहे, तुम्हाला अंधारातून उजेडात आणण्यात आले. कशाला आले संत? इथे उपकारासाठी आले. जे घर वैकुंठ जायचं घर कुठं होतं? गावात नव्हतं, अशा भारत देशात बी नव्हतं. कुठं घर होतं द्यायचं? कोणे घरून आले? ते वैकुंठातून आले. वैकुंठातून आले म्हणजे स्वरूप स्थितीहून आले. ब्रह्मस्थितीत टाकून उपाधी धारण केली आणि उपाधी घेऊन तुम्हाला उजेडातून न्याल. कुणीकडे आले? उजेडा. तुम्ही अंधारात हे तुम्हाला वाटत अरे अंधार आहेत तुम्ही अंधारात. बघा कसं असतं, मल दोष उभय प्रत्यक्ष आहे. कोणता दोष? मल दोष उभय प्रत्यक्ष आहे. आणि म्हणते बी माणसं अरे असा वागू नको, पाप भोगावं लागल तुला. लोक म्हणजे त्याच पाप लोकाला दिसतं, असं वागू नको, तुला हे भोगावं लागल. म्हणून मला दोष उभय प्रत्यक्ष. विक्षेप ज्याची त्याला प्रत्यक्ष. विक्षेप जे विक्षेप आहे ज्याची त्याला. तुमचं कीर्तन मन ऐकायला का चाललंय गुंगाऱ्यात आलंय हे शेजाऱ्याला कळणार नाही, कोणाला कळणार नाही. हे काय करायले कोण? मन. ज्याची त्याला कळत आहे आपलं मन काय करायलं ते कोणाला कळत? ज्याची त्याला. कारण की स्वप्रत्यक्ष तुम्हाला माहिती आहे. तुमचं मन कोणाला तसं स्वप्न ज्याची त्याला असतं. बायकोचं नवऱ्याला नसतं, नवऱ्याचं बायकोला नसतं. स्वप्न ज्याचं त्यालाच. तसं ज्याचं मन त्याला प्रत्यक्ष. ते काय काय करायला ते. म्हणून विक्षेप स्वप्रत्यक्ष आणि अज्ञान स्वप्रत्यक्ष बी नाही. तुमचं तुम्हाला कळा ना. काय कळा ना? खरं तुम्हाला अज्ञान आहे का ज्ञान आहे? बरं तुम्हाला कळत का? आणि जे कळत ते कळणं म्हणावं का त्याला? ज्या कळण्यात मरण आहे, ज्या कळण्याने दुःख आहे, ज्या कळण्याने अनेक भानगडी आहेत, त्याला कळणं म्हणावं का? त्याला ज्ञान म्हणावं का? अरे ज्ञान त्याला म्हणावं की ज्याच्यात मृत्यू राहिला नाही, ज्याच्यामध्ये दुःख राहिलं नाही, ज्याच्यामध्ये चिंता राहिली नाही, ज्याच्यामध्ये पूर्ण आनंद भरित जीवन आहे, त्याला ज्ञान म्हणावं. ज्ञान काय ते म्हणू आम्ही. त्याला काय म्हणू आम्ही? ज्ञान म्हणू. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे आहे जसं जसं तसं कळालं त्याला ज्ञान म्हणून. क्षेत्र क्षेत्रज्ञात ते जाणणे जे निवृत्ती ज्ञान तयते मानू आम्ही, त्याला ज्ञान म्हणू. महाराज म्हणतात कशाला बी ज्ञान म्हणायला तयार नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात जसं दुधाला डिग्री असते तिथं ती डिग्री सांगत असती आम्ही दूध मानू याला. ती डिग्री लावित असती काय याला आम्ही काय मानू? तुम्ही नाही दुधाच्या दूध नाही ना आम्ही मानायला तयार नाही. आम्ही काय लावली त्याला? डिग्री लावली. मग कळत दूध का दूध, पाणी का पाणी. कोण सांगत? तशी डिग्री आहे संताकडे.
संताकडे काय डिग्री, त्याला आम्ही ज्ञान म्हणू. कशाला? तुम्हाला क्षेत्रज्ञ जसा आहे तसा कळाला, आणि क्षेत्र जसं आहे तसं कळालं. जसं आहे तसं शरीर कळालं, जसे तसे तुम्हाला कळाले. तुम्हाला कळाले तुम्ही, पण कसे कळाले? विपरीत कळाले. कसे कळाले? विपरीत. खरे नाही कळाले. कसंच कळाली. कशाच कळा. हे कळलंय का? कसे बघा. इथं आता मन आहे, दिसतं का ते? इंजिनिअरिंग कळतं का? बाहेरून कळतं का? मग मन नाही का? मग मनाला जाणणारा इंजिनिअरिंग कसा कळत? हे बी नाही कळत तुम्हाला. हे किती अवघड आहे का बरं? इथं जे मन येतं हे इंद्रियाने कळालेत का? डोळ्याने दिसतं का मन? कानाने ऐकू येतं का? जिभीनं चाटता येतं का? नाकाने गंध येतो का? हाताने असं स्पर्श घेता येतो का? कोणाचा? मनाचा. म्हणजे इंद्रिय लागत नाही. काय पाहायला? मन लागत. तुम्हाला दुसऱ्याला दाखविता येतं का ते? हे असं मन आहे म्हणून. आणि तुम्ही जे मन दाखवित असतात ते तसंच असतं का? जसं असतं तसं कधीच दाखवित नाही तुम्ही. इतके बाधर आहे तुम्ही. हे बी नाही कळत का तुम्हाला? बरं, खरंच जसं आहे तसं मन तुम्ही दाखविता का लोकांना? कसं दाखविता? आज तर एक आणि दाखवितात एक. आणि लक्षात घ्या, त्याच्या बोलण्यावरून कळतं माणसाच्या. लईच माणूस म्हणून आपल्यासारखा स्वयंभू माणूस नाही, आपल्यासारखा स्वयंभू माणूस त्याच्यासारखा लबाडत नाही कोणी. समजून घ्यायचं. देव जर म्हणू लागला की आपल्यासारखा ह्या गावात माणूस कसा नाही समजायचं. गावात ह्योच शांतवाद आहे. उरफट बोलत असतो माणूस. जसं आहे तसं कधीच बोलत नसतो. म्हणून ध्यानात घ्या. अरे म्हणून आत्ता संतांच्या संगतीमध्ये माझं स्वरूप मला स्पष्ट झालं. मी कोण आहे कळत असतं संतांच्या संगतीत. कळू येईल म्हणून इथं महाराज म्हणतात कोणाच्या संगतीत नाही, संतांच्या संगतीत. कळू आले कमळेचा पती, मायेचा अधिष्ठान परमात्मा कळतो आपले. आणि एवढंच कळतं पुन्हा आपले कोणीच नव्हते. खरंच तुमचं कोणीच खरंच नाही. बरं, तुम्ही कल्पना केलेल्या आहेत की आमचे अजिबात नाही तुमचे. कोणाचं इथं तुम्ही जीव येत, जीव देवाचा आहे. जीव इथला कोणाचाच नाही. जीव कोणाचा आहे हे खरं नाही का? तुम्ही जीव येत आणि जीव कोणाचा आहे? जीव माईचा का बापाचा? असं म्हणता का तुम्ही? माईवर गेला जीव, बापावर गेला जीव. ऐकलं तुम्ही का? माईवर कोण गेला? पोरग गेले. पोरग म्हणजे शरीर. पोरगी माईवर गेली म्हणजे कोण गेला? शरीर. काऊन की माई बापापासूनच तयार झालं ते. माई बापाचा काय हे तो परिणाम येतो. शरीर म्हणजे कोणाचं? माय बापाचं.
मायबापाने अन्न खाल्लं आणि अन्नाचा परिणाम आहे शरीर. कळून घ्या जरा. कीर्तन कुंभाराने काढ ग गाड्याला. कोणी घडलंय? कुंभाराने. आणि कुंभाराने काय वापरली? ती मातीच. त्यांनी काय वापरली? मातीच. मग म्हणायचाच झाला ती हे तुमचा तर माय बापाचा. आणि जीव कोणाचा? माईवर गेला का बापावर जीव? हे बी नाही कळत तुम्हाला. तो देवाचा आहे. मग तुम्ही कोणाचे येत? मग कोणाचं समजाव तुम्ही? ज्याचं आहे त्याचं समजाव. कोणाचं समजू नाही. तुम्ही ज्याचे आहेत त्याचं समजाव. कोणाचं बी तुम्ही समजू नाही. म्हणून ध्यानात घ्या, लक्षात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात आस्त नाही आता एकची मोहरा पासोनी अंधारा. म्हणून अज्ञान झटकवा, अज्ञान काढून टाका. अज्ञान लय दुःखाला कारण आहे. अज्ञानामुळं तुम्हाला जन्म मरण मागे लागलं. अज्ञानामुळं तुम्हाला भवसागर मागे लागला. अज्ञानामुळं तुम्हाला अनंत दुःख येत. जर अज्ञान गेलं, बघा अज्ञान कशाने जात असतं? ज्ञानाने. ज्याच्या अज्ञानाने जे भासत असतं ते त्याच्या ज्ञानाने जात असतं. हा सिद्धांत आहे. लक्षात घ्या. ज्याच्या अज्ञानाने जे भासत ते कशाच्या ज्ञानाने जाईल? दोरीच्या अज्ञानाने सर्प भासला, मग शिंगट लावल्याने जाईल का नाही? आता कळाय ना का तुम्हाला? दोरीच्या अज्ञानाने काय भासला, मग शिंगट असं पेटून लावल्यावर जाईल का नाही? सर्प देव वळ भरून आणल्या कारळ कुऱ्हाड्या काठ्यानं आणल्यावर किती बदलत बसले म्हणजे सर्प जाईल देव? अच्छा नाहीच ना. अंधारामुळं भासला होता. अंधारा आणला की कुठे गेला सर्प देव? बिळात गेला का पळून गेला? अरे ते नव्हताच. अंधार होता म्हणून प्रतीला नसलेला भासला होता. तसं तुम्हाला हे नसलेला भासला अंधारामुळं, अज्ञानामुळं. म्हणून ज्याच्या अज्ञानाने जे भासत असतं ते त्याच्या ज्ञानाने, तुमच्याच ज्ञानाने हे भासायलं. आणि तुमचं ज्ञान तुम्हाला झालं की हे केलं मावळचं विश्वास. मावळ आहे नवल बुजवायला चंडांचो प्रकाश पडला अंतकरणात. असत नाही आता एकची मोहरा पासून अंधारा. दोरी झालो भगवंताच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं अज्ञानापासून बाजूला झालो. अज्ञान राहिलं नाही. महाराज मग अज्ञान गेल्यानंतर काय झालं पुढं? साक्षी That's
तुम्ही साक्षी आहात सगळ्याचे. याला पाहणारे आहात तुम्ही, देहाला पाहणारे तुम्ही, इंद्रियाला पाहणारे तुम्ही, मनाला पाहणारे तुम्ही, बुद्धीला पाहणारे तुम्ही. हे तुम्ही नाही. लक्षात घ्या, जे पाहण्याचेच असतं आणि जो पाहणारा असतो, पाहण्यात येणाऱ्या वस्तूहून पाहणारा वेगळा असतो. कधी पाहण्यात येणाऱ्या वस्तून पाहणारा कसा असतो? वेगळा असतो. पाहणं तुम्ही पाहिले नाही का या सगळ्याला? जसं तुम्ही आता मंडप पाहिला तर मंडप कसे ठरले? मंडप तुम्ही ठरले का? नाही. तो पाहण्यात आला आणि तुम्ही पाहणारे. तसं शरीर पाहण्यात आलंय. बघा सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वप्नातलं शरीर पाहिले नाही का? स्वप्नातलं शरीर पाहिलं नाही का? मग तुम्ही ते शरीर होते का? त्याला पाहिलं तुम्ही आणि ठरलं ते खोटं आहे म्हणून. आत्ता ठरलं स्वप्न कसं आहे? मग दिसलं नव्हतं का खरं नाही ते? तसंच हे बी आहे ना. युक्ती वापरा फक्त, डोकं. जसं स्वप्न दिसून बी काय नाही, खरं नाही, तसं हे बी दिसून काय नाही. मग तुम्हाला हे जागृती वाटायला की स्वप्नचे बरं आहे? तुम्हाला हे काय वाटायली? जागृती वाटायली. कशामुळं वाटायली जागृती? केवळ अज्ञानामुळं. झोपीत आहेत तुम्ही म्हणून. काय तुम्ही झोपीत आहेत? अरे असंच होतं स्वप्नात बी डोळ्यांनी पाहत होते, पायाने चलत होते, हा वाणीनच बोलत होते. सैना संगीत माणसं म्हणते मी सैना संगीत मला काय पडवतं? अरे तसं सैना संगीत तुला स्वप्न पडेल. हे बी काय पडलेलं आहे? स्वप्नच हे. कारण हे स्वप्न के माय बाप रखुमा देऊरू वेगी धरा विठ्ठुवाचे पाय. अरे वराड हे सगळं स्वप्न आहे. स्वप्नीचे चैन ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिलं. पाहत्यानी पाहिलं. कोणी पाहिलं? तुम्ही पाहते बरं. कोण आहे तुम्ही? पाहत्यानी पाहिलं हे स्वप्न आहे. तुम्ही इंद्रिय घेऊन पाहता मग खरं वाटत. काय घेऊन पाहता? म्हणून इंद्रिय सवडी लपू नको. अरे त्याला बाजूला करते. खोटे येते, खोटं दाखवायला तुम्हाला. लपाड येते, लुच्चे त्याचं ऐकू नको, कोणाचं ऐकू नको. तुम्ही कोणाचं ऐकता? वा वा, तुम्हाला नेतील मसनात ते, तुम्हाला बळी देते ते, लाकडावर घालतील तुम्हाला तुमचे इंद्रिय. पोटी आलं वैरी झालं म्हणून ध्यानात घ्या. लपू नका त्या इंद्रियात. इंद्रिया सवडी लपू नको, थांबू नको त्या इंद्रियात. इंद्रियाचं काही खरं नाही. उपडे ते आलेले जाणारे नव्हते आधी, राहणार नाहीत पुढं. नव्हते आधी, राहणार नाहीत पुढं. राहणार आहेत का पुढे इंद्रिय? दिसणार आहेत का डोळ्याने तुम्हाला? जग ऐकू येणार आहे का कानाने? चालणार आहेत का पाय? घेता येणार आहे का हाताने? काय राहणार आहे? अरे सगळं जाणार. हे जे सगळे तुम्ही श्राप नाही घ्या बरोबर, वास्तव सांगाय. हे सगळं जाणार. काय काय आलेले ते इंद्रिय आलेले, हे सगळं आलेलं आहे. एक दिवस काय होणार? गेले की नाही बाबा? का ना गेले? बाबा खरं बोलायले गेले.
आता चालतं पळता येतं का बाबा? किती पळत होते बरं ढोरा माग, आता पळता यायला का? नाही. म्हणून देव जाणार आहे, देव जाणार जाणार याशी काळबा का नबजशी दगडा कैशी हत्ती घोडे वाडा. ध्यानात घ्या, तुम्ही साक्षी हे द्रष्टा आहेत याची. पाहत्यांनी पाहिलं हे असणार खोटे स्वप्न आहे, म्हणून ध्यानात घ्या. जर तुम्हाला हे सगळं स्वप्न वाटायलं तर तुम्हाला काय दुःख होईल बरं? हे सगळं काय स्वप्न आहे असं कळालं तुम्हाला आता. जसं स्वप्नातलं तुम्हाला आता कळालं ते खोटं आहे, तसं हे तुम्हाला कळालं आता खोटं आहे. सांगा काय कोणाची माय आली तुम्हाला दुःख द्यायला? कोण दुःख देईल तुम्हाला? कोणी दुःख देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या हाताने दुःख डोक्यावर घेतलंय. कळा बघा, असं राहता येत नाही का तुम्हाला? राहता येतं. अरे सगळं स्वप्न आहे असं कळालं. मिथ्ये कल्पिते खोटे याचा माझा काही काय नाही संबंध नाही. मी या सगळ्याचा साक्षी द्रष्टा आहे. हे सगळं दृश्य आहे त्याचा मी द्रष्टा आहे. मी साक्षी आहे, मी प्रकाश आहे. कोण आहे? प्रकाश. तुम्ही उजेड आहात. उजेड होऊन उजेडी राहिले. निवृत्ती ज्ञान देऊ सुपान. काय राहिले ते? उजेड होऊन. कुठे राहिले? आणि तुम्ही उजेड असून अंधारात राहिले. अवघडच काम आहे की नाही? तुम्ही कोण असून उजेड असून आणि कुठे राहिले? अंधारात. बघा घरच्या त्या अशा चिटकणाऱ्या असतात ना त्या पाकळ्या, अशा पाकळ्या त्या संध्याकाळी उडाच्या त्याने ऐकलं संसार झाली, संसार झाली, संसार झाली. दिवस मावळाला काय झाली आणि ते दिवस कतच नसतात. त्या डोळे झाकून बसलेल्या असतात त्या पाकळ्या. डोळे झाकून कशाला चिटकलेल्या असतात. त्यामध्ये आपण आपल्या गुरुकडे जाऊ गड्या. सूर्य आहे का नाही ते? हो, सूर्य आहे का नाही त्याचे गुरु असे टांगलेले वर झाडाला. त्याचे कोण? गुरु उरफटे टांगलेले. संध्याकाळी गेल्या त्या. संध्याकाळी गुरुकडे गेल्यानंतर सद्गुरुनाथा दर्शन गिर्शन घेतले त्याने आपले पाय पडल्या. म्हणजे अरे बच्चा कुणीकडे आले म्हणे तुम्ही? कुणीकडे आले तुम्ही? आमचा एक प्रश्न आहे म्हणे. काय प्रश्न आहे? सूर्य आहे का म्हणे. सूर्य का मूर्ख आहेत तुम्ही? ना भूतो ना भविष्यात. माग झाला नाही पुढं होणार नाही. माझ्यावर विश्वास नाही की असे सद्गुरू असे कोण? झालाच नाही. सूर्य होणं शक्य नाही. मग म्हणजे आम्हाला जरा मळमळच व्हायली जरा आपल्या महागुरूकडे जाऊ. कोणाकडे? घुपड. त्याची महागुरूची बिळात बसलेले डोळे झाकून. ते दिवसा बाहेरच निघत नाही. निघले तर गावा रातच्या. मग त्याच्याकडे गेले. ते बिळात तर होतीच बसलेले. कोणीकडे आले म्हणले मंडळी? काय नाही म्हणले महाराज आमचा एक प्रश्न आहे. म्हणले काय प्रश्न आहे? सूर्य आहे का नाही? मूर्खानो, असला असता तर दिसला नसता. जर सूर्य असला असता तर दिसला नसता का? नाही. सूर्य होणे शक्य नाही. तसं आता हे झाला द्रष्टांत सिद्धांत कडून द्यायचं आपण द्रष्टांताकडे. देव आहे का नाही? लोक म्हणते असला असता तर दिसला नसता का? देव जर असला असता तर देव दिसण्याची वस्तू आहे. अरे जे दिसत असतं ते नष्ट होत असतं. देव नष्ट होणारी वस्तू आहे. अविनाशी येतो तो अरूप आहे. त्याला नाव नाही, रूप नाही, गाव नाही. तो अरूप आहे, अदृश्य आहे. आणि तो इंद्रियाचा आणि मनाचा विषय नाही. आणि तुझ्याकडे साधन तितकेच आहेत पाहण्याचे मन आणि तितकंच आहे तुझ्याकडे धोपटी घेऊन फिरवायची कुठे बी. कोणची? एक मन आणि एक इंद्रिय. आणि त्यांनी तुम्ही काय पाहिले? देव. त्यांनी दिसणार आहे का? देव नाही का? पण त्यांनी दिसत नाही. मनाने दिसत नाही, इंद्रियाने दिसत नाही. अरे ज्याला सगळं दिसतं तो कशाने दिसत? ज्याला सगळं दिसत तो कशाने दिसत? ज्याला बघा अग्नी कशाने जाळा?
कशाने जाळायचा अग्नी? हा? अरे तेव सगळ्याला जाळतो. साखर काय टाकून गोड करावं बरं? साखर काय गोड करायची? साखर काय टाकून? अरे ती स्वरूपाने गोड आहे. तसं तुम्हाला काय घेऊन जाणायचं? जाणणं हे तुमचं स्वरूप आहे. साक्षी आहे तुम्ही. बघा लक्षात घ्या कसं भ्रम झाला तुम्हाला सांगतो मी. पहिला काळ होता, चिप साहेबाला आमीन साहेब म्हणायचे पहिले लोक. कोण? आमीन साहेब. आणि ते घोड्यावर बसून यायचे गावात. आल्यानंतर कोतवाल त्याची सगळी करायचं. यजमान कोतवाल आले, चावडी बांधलेल्या असायच्या, चावडीत उतरले आणि टिकटॅक मध्ये एक असणार देवबाप्पाच आले. आणि यायला वाटलं कोतालाच घडू आमीन साहेबाला. हिरा बोले काय भरलं ते? कोणाला पाहिलं की चिप साहेबाला पाहिलं काय भरलं ते? चार पाय आणले, कोटा आणली त्यांनी, गादी ती सतरंजीन टाकली. साहेबाला झोपले साहेब. पाव दाबा बोले. काय दाबायला लावले? पाय. रात्रभर साहेब झोपलेले आणि देव बाप्पा सेवा करायला. सकाळी कोटवाला कुडकुड चाहू लागली की PSI आले म्हणून. अजून पळत होते. पाहतो तर देव बाप्पा काय करायचे? कोणाचे? आमीन साहेबाचे. बाप्पा हे आलं कोटवर पडलं पाया देव बाप्पाच्या. देव बाप्पा हे काय करायचं तुम्ही? उठलं ते चिप साहेब म्हणे काय झालं? काय नाही म्हणे हे देव बाप्पा आहेत म्हणे. हे तो म्हणायचं देव बाप्पा आहे म्हणून. लागले पाया पाडायला. कोण? ते देव बाप्पा नव्हते का? काऊन पाय दाबायची पाय पडली देव बाप्पावर. रात्रभर काय करायले ते? हा कशामुळं? फक्त मी देव बाप्पा हे विसरले. दादा हो काय विसरले? तुम्ही बी काय विसरलेत मग? हा देव म्हणून विसरलेत तुम्ही. काय विसरलेत? मी देव बाप्पा आहे आणि तुम्ही लागले कोणाचे बी माग तुंतुन वाजायला. विठ्ठल विठ्ठल नोळखी झाली ठाईच पारखी. झाली ठाईच पारखी. झाली ठाईच पारखी. झाली ठाईच पारखी. तुम्हालाच पारखी झाले तुम्ही. मनाला तुम्हालाच पारखी झाले. वेगळे झाले तुम्हाला. तुम्ही विसरली तयार. विसरली तयार. Yeah.
विसरले ना देवाला. ग्रामीण दृष्टांत सांगतो तुम्हाला. बाया दळायच्या पाहिजे. दळत असताना खुंटा असायचा एक, वरून ज्वारी टाकायची. त्याच्यात का टाकायची? ज्वारी टाकायची, दळायची. ज्या ज्वारीनं खुट्ट्याला सोडलं, कशाला सोडलं? खुट्ट्याला सोड. तिचं काय झालं बरं? हा, पिठच झालं. तितक्यावर नाही मिटलं, पुन्हा काठोटीत आलं. ते पीठ कुठं आलं? काठोटीत. तो हातीनं रगड, पुन्हा फुकटीला कोणाला? ज्वारीची कथा आहे ती. कोणाची कथा? ज्वारी. आणि चांगली पोट फुटूस तर भाजू दिलं, टम झाली ज्वारी. हे वावरातून आला होता. ह्या दोन चुरले एकदा रोटीवर दूध टाकलं त्याच्यात. याच्यात वाढलाच लक्षात नाही. गोणे दोन भाकरी हाणल्या. कशाचं काय? ज्वारी शेंती तवरक नसतंय. हाय जरा शिकले म्हटलं नाही दुःख. आणि मग दुसऱ्या दिवशी पांढरी हागणारी मुक्त. कुठे गेली ज्वारी? अरे इतकी चांगली पाहणारे लोक तिथला नाक दाबून म्हणाला, असं काऊन झालं ज्वारीचा? ही दशा काऊन प्राप्त झाली तिला? तिनं खुट्टा चोळला. काय चोळला? तुम्हाला याचे फाडायले तुम्ही तर देवाला सोडलं म्हणून. कळशी देवाविने अशी आशा करशील तर निराशा पदरात पडेल. पदरात काहीच पडणार नाही. निराशात काय पडेल? देवा वाचून कोणाला सुख झालं नाही, कधी झालं होणं शक्य नाही. वार सत्य हे. देवा वाचून कोणाला सुख होणं. तुम्हाला सुख पाहिजे तर देव घ्या, समाधान पाहिजे तर देव घ्या, निश्चिंत जीवन पाहिजे तर देव घ्या. चला देवाची आगावा, देव देईल म्हणून ध्यानात घ्या. तुम्ही साक्षी कशी आहेत ते सांगतो तुम्हाला. जागृती जाणली तुम्ही, जागृतीचे जाणपण तुम्हीच जाणली. स्वप्नीचे मिथ्ये भान, स्वप्न खोटे तुम्हीच पाहिलं. बरं तिथलं जे रूप पाहिले ह्या डोळ्याने पाहिले की तुम्ही? या डोळ्याने पाहिले. तिथं डोळे बघा, डोळे झाकल्यावर झोप येत असते का डोळे उघडे असल्यावर येते? डोळे झाकल्यावर काय झोपीत असते. डोळे लागत देखीचे त्याची स्वप्न. केव्हा स्वप्न पडत? झोपी गेल्यावर. स्वप्नामध्ये ह्या डोळ्याने पाहिलं का तुम्ही? पाहिलं नाही का? ह्या पायाने चालले का तुम्ही? चालले नाही का? ह्या वाणीनं बोलले का? नाही बोलले नाही का? म्हणून तिथं स्वप्नीचे मिथ्ये भान. आता ते स्वप्न मिथ्ये असं तुम्हाला कळालं. सुसुप्ती कोणी पाहिली बरं? कशाने पाहिली सुसुप्ती? काय होतं तिथं? अरे तिथं मन बी नव्हतं, पण जाणली नाही का सुसुप्ती?
कळाली नाही का तुम्हाला? केवळ सुख होतं. केवळ तिथं काय होतं? कोणची टेन्शन नव्हतं, चिंता नव्हती, काही नाही, काढायचे पड होतं मेल्यावाने. केवळ सुख होतं तिथं. काय होतं तिथं? केवळ सुख. जग न काहीच कशाचं भान नाही, काहीही नाही, केवळ सुख होतं. आणि त्या सुखाचे साक्षी कोण येते? कोणी जाणलं ते सुख? तिथं तर इंद्रिय नव्हते, मन नव्हतं, पण जाणणारा नव्हता का? कोणी जाणलं ते सुख? तुमच्या मावस भावानी का सख्या भावानी का चुलत भावानी? कोणी जाणलं ते सुख? हा, तुम्ही जाणलं, तुम्ही जाणणार आहे, साक्षी आहेत तुम्ही. साक्षी तो या झालो गुन्हा आणि देवा हे खरं कर. अरे खरंच आहे, देवाला काय म्हणायचंय? खरंच आहे. साक्षी तो या झालो गुणाचा देखना करी नारायणा तरी खरे. मग महाराज तुम्हाला काही आठवत असेल, काही विसरत असेल. महाराज म्हणले आठवा विसारू पडियेला मागे, 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 आठवा विसारू पडियेला आले किती भाग यज्ञ केले, आले किती भाग यज्ञ केले. साक्षी तोया झालो नाचा, साक्षी तोया झालो नाचा देखना. आले किती भाग केले, आले किती भाग केले. साक्षी तोया आठवू विसरू पडियेला मागे. बघा, जे तुमच्याहून भिन्न नसतं, तुमच्याने वेगळं नसतं, त्याची आठवही नसते आणि विसर बी नसतं. त्यांना ज्याचे तुमच्याहून भिन्न नाही, तुमच्याहून वेगळं नाही, त्याची आठवण असते का विसर असतो? बघा, शरीराहून तुम्ही भिन्न आहेत म्हणून शरीराचा विसर बी आणि शरीराची आठवण बी आहे. शरीराची काय विसर बी आणि शरीराची आठवण आहे. कारण की शरीराहून तुम्ही भिन्न आहेत म्हणून. या शरीराला विसरले स्वप्नात, स्वप्नातल्या शरीराला विसरले आता जागृती, स्वप्नातल्या शरीराला विसरले सुसुप्तीत. तुम्हाला कधी तुमचा विसर आहे म्हणून तुम्हाला कधी विसरले? शक्य नाही. तुम्हाला विसरले तुम्हाला सतत वाटतं मी आहे, मी आहे, मी आहे. जागृतीत मी आहे, स्वप्नात बी मी आहे, सुसुप्तीत बी मी आहे. तुमचं आहे पण अखंड आहे, कशावर अवलंबून नाही, पुन्हा स्वतंत्र आहेत तुम्ही. म्हणून ते तर अस्ति भाती प्रिय, त्याला शास्त्र सांगितलं आहे अस्ति जे चैतन्य. म्हणून अस्ति भाती म्हणजे असणार चैतन्य, आणि प्रिय तुम्हाला प्रिय आहात, आवडणारे आहात. म्हणजे अस्ति भाती प्रिय जे आहे ते तर सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. जे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे तोच आत्मा आहे, आणि जो आत्मा आहे तोच हरी आहे. लक्षात घ्या जरा गोष्टी, ह्या फार सूक्ष्म चिंतने बघा, फार महत्वाची गोष्ट ही. म्हणून इथं महाराज आठवू विसरू पडियेला. आता आठव नाही राहिला आणि विसरली. मला मी विसरतच नाही कधी, आणि मला माझी आठवण करायची गरज बी नाही. जर म्हणू लागली मी मला विसरलो, दृष्टांत ज्ञानेश्वरीत खूप दिलेत माऊलीनं. घरातून बाहेरच टिकत नव्हता ते माणूस कधी बी. आणि जर कोणी म्हणलं त्याला चल ना मी विसरल, त्याचे मित्र म्हणलं अरे काय घरात बसतो, चल बाहेर जाऊन फिरायला. ते म्हणे मी विसरल ना, मी काय होईल, मग काय करू, मग विसरलो मी. तर ते जातच नसत. बळाची बायको न म्हणजे जाणं या जत्रा आहे ना डावाची, मस्त आली तिथं खेळ. जा तुम्ही कुठं, जत्राला. ती बायकोच ऐकत होता जरा, आणि मग ती बायकोच ऐकतो म्हणे. मग मी हरपलो तर काय नाही, अशी घोंगडी घेतली त्याची, जशी त्याच्या पायाला बांधली. म्हणजे जवळ जशी आहे
एवढंच आहे. जशी तुटली किंवा हरपली की तू हरपाला घेतली जशी बांधली गेला पाहिले ते कव्हाच बाहेर नाही आलेला आणि तिथं चालू होता खेळ. भले लोक जमा झाले हे लागला पाहायला आणि खेळ चालला आपला घंटा 2 घंटे मोरडा खेळ. सगळे लोक पांगले आणि जशीवर पाडा एक जणाचा पाय तुटली ना ती जशी पायातली आणि मग पाय बापरे म्हणे हरपून. मी मोठ्याने लागला रडायला तिथं कशात या जत्रामध्ये रडायला मोठ्याने. गावातले लोक जमा आले म्हणजे काय झालं रडायला. मी हरपलो म्हणे. काय झालं मी हरपलो. ते काय मी नेत होत कशाचं घर म्हणे. मी हरपलो घर नाही काहीच नाही म्हणे. आता मी हरपलो म्हणे. जेव्हा लागला दांगडू करायला रडायला आले बाबा तिथली माणसं घरी म्हणे गंगूबाई काय झालं तुमचे मालक रडायले म्हणे तिथे जात्रात म्हणे मोठमोठ्याने युवळायले. मी मेलो मी हरपलो मग काय खरं नाही. मोठ्याने लागला कळा कडो कडो रडायला तो म्हणे नाही बरोबर आहे ते बरोबर आहे तुमचं मला माहिती आहे. तिनं दुसरी घोंगडीची नस घेतली त्याच्या दाखण्या पायाला बांधली आणि त्याला हालिलं. काय झालं म्हणे हरपलो म्हणे. मी पाहणं आहे काय फक्त तुम्ही चुकले कोण्या पायात येत पाहिलं सापडलं. मग काय मग तू हरपला होता का सापडा. हरपला नाही सापडा. तुम्हाला तुम्ही हरपली का सापडेल हरपले का तुम्ही तुम्हाला नाही मग सापडायचे काय तुम्हाला नाही. म्हणून आठवू विसरू पडियेला मागे आले त्याची भागा. यत्न केले जे जे काय होईल ते प्रारब्धाने होत असतं. जे काय व्हालं ते कशाने व्हालं बघा पाहणं. तुमचा जन्मच कशाने झाला प्रारब्धाने. तुम्ही गर्भातून बाहेर आले प्रारब्ध. बालपणातून तरुण झाले का काही करावं खत पाणी घालावं लागलं काही फवारावं लागलं काही सहजच झालं ते ईश्वर दत्तच झालं नाही. बालपणातून तरुणपणात आला तरुणपणातून म्हातारपणात आला काय करावं लागलं काही नाही. हे प्रारब्ध आहे. हे कशाने हे प्रारब्ध आहे. हे सगळं व्हालं ते कशाने. दिवस उगवला प्रारब्ध. भूक लागायली प्रारब्ध. तहान लागायली प्रारब्ध. जागृती स्वप्न सुसुप्ती आली प्रारब्ध. जर तुमचं प्रारब्ध नसेल तर झोपच येत नाही रात्रभर काय येणार रात्र जाते आख पण डोळ्याला काय नाही लागत डोळा लागत नाही. काही माणसाला याची तर कीर्तनात बसल्या बसल्या येते असं काय नाही. कुठं बसल्या बसल्या कीर्तनात बसल्या बसल्या कीर्तने बैस घ्या. महाराज म्हणतात आठवी स्वरूप पडियेला मागे आली त्याची भागा. यत्न केले साक्षी तो या झालो गुणाचा देखणा. करे नारायणा तरी खरे ठोपा
माझा तुका म्हणे